अखेर मान्सूनचा मुहूर्त लागला। महाराष्ट्रात खरा पावसाळा कोणत्या तारखेपासून सुरू होतोय याची फायनल तारीख अखेर हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आली। संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची भयानक लाट सक्रिय असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली। ती बातमी म्हणजे मान्सूनची तारीख। एक अशी तारीख जाहीर करण्यात आली, ती तारीख ऐकून अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडाली। कारण की हवामान विभागाने पावसाळ्याचा शेवटचा अंतिम अंदाज आता सांगितला आहे। पण हे सांगत असताना राज्यासाठी दोन धोक्याचे इशारे सांगितले आहेत। पाऊस येतोय, तारीख जाहीर झाली, पण त्यासोबत त्याच्या आधी दोन मोठी भयानक संकट महाराष्ट्रावर येणार। 2 दिवसापूर्वी बातमी आली होती की अंदमानमध्ये मान्सून दाखल झाला। लोक खुश झाले होते, पण अचानक सुपर एल निनो ॲक्टिव्ह झाल्याची बातमी काल रात्री समोर आली आणि ज्यामुळे सगळ्या तारखा आता बदलल्यात। ज्यामुळे हवामान विभागाने सगळ्यात शेवटचा आणि अंतिम पावसाळ्याचा अंदाज दिलाय। त्या अंदाजामध्ये मान्सूनची बदललेली तारीख तर सांगितलीच, पण त्यासोबत दोन धोक्याचे इशारे देण्यात आलेत। त्यातला पहिला धोक्याचा इशारा पुढील 3 दिवसासाठी आहे। या 3 दिवसात 20 जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा 48 अंशाच्या वर जाणार असून त्या धोकादायक 20 जिल्ह्यांची यादी आता जाहीर करण्यात आली। त्यानंतरचा दुसरा धोका हा चक्रीवादळाचा आहे। एक चक्रीवादळाची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे। या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ हाहाकार उडवणार। हवामान खात्याने 2 तारखा सांगितल्यात। पहिली तारीख चक्रीवादळाची तर दुसरी मान्सूनच्या पावसाची। एक विशाल चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकले, ज्यामुळे महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धोका आहे। यासोबतच मान्सूनची तारीख देखील बदलली आहे। त्यामुळेच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतोय की कोणत्या तारखेला नेमकं पावसाळा सुरू होतोय, कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कशा कशा तारखा आलेल्या आहेत, सुपर एल निनोमुळे पावसाची टक्केवारी कशा प्रमाणात बदलली, कोणत्या भागात भयानक पाऊस तर कोणत्या जिल्ह्यात दुष्काळ, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला पुराव्यासहित दाखवतोय। 5 सगळे अंदाज आधीचे फेल झाले, शेवटचा आणि अंतिम अंदाज आलाय। 36 जिल्ह्यात 36 तारखा आपण सविस्तर पाहतोय। पहा प्रेक्षकांनो, यावेळीची परिस्थिती सगळ्यात जास्त डेंजर आहे, कारण की समुद्रात सुपर एल निनो काल रात्री पूर्णतः ॲक्टिव्ह झालाय। सुपर एल निनो नावाचा एक अकराळ विकराळ राक्षस जागा झालाय, ज्याने पावसाळ्याची पूर्ण तारीख बदलून गेली। बघा, लोकांना खोटं वाटत होतं, पण हवामान खात्याचा जेव्हा पहिला अंदाज समोर आला होता, त्यातलं बोलणं ऐकून लोकांच्या पायाखालची जमीन सरकली होती। कारण की पहिल्या अंदाजात दुष्काळासारखी भयानक परिस्थिती निर्माण होण्याच्या बातम्या पसरल्या होत्या, पण त्याच वेळेस एक अंदाज आला होता। तो अंदाज प्राथमिक होता, पण आत्ताचा हा फायनल अंदाज आलाय। या फायनल अंदाजात पावसाचं सगळं चित्र स्पष्ट झालंय। आता पाऊस एका भलत्याच विचित्र पाऊस तारखेला दारात येतोय, पण त्याच्यापासून मोठा धोका सध्या चालू असणाऱ्या उन्हाचा आहे। उन्हाची तीव्रता आता डबल होणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। मान्सूनची तारीख, चक्रीवादळाची तारीख आणि उष्णतेचा धोका कोणत्या 20 जिल्ह्यांना आहे, या 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेतोय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहतोय की मान्सूनची बदललेली तारीख नेमकं काय, कोणत्या दिवशी पहिल्या पावसाची सर कोसळणार, तुमच्या जिल्ह्याच्या बाबतीत कोणत्या तारखा आल्यात, सगळी माहिती आपण 20 सेकंदाच्या आत जाणून घेतोय। पण त्याआधी सगळ्यात मोठा जो संकटाचा इशारा डोक्यावर घोंगावतोय तो म्हणजे हीट वेव्हचा आहे। पुन्हा एकदा उष्णतेची लाट महाराष्ट्रावर भडकणार, तर उन्हाचा चटका हा 20 जिल्ह्याला अक्षरशः जाळून टाकणार। उन्हाच्या त्या तारखा कोणत्या आहेत, स्वतःला वाचवण्यासाठी काय काळजी घ्यायची, हे सगळ्यात आधी आपण पाहतोय। त्यानंतर चक्रीवादळाची तारीख आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मान्सूनची तारीख। पहा, हवामान खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक पार पडली आणि त्याच बैठकीतून मान्सूनची तारीख जाहीर करण्यात आली। यंदा पावसाळा कधी सुरू होतोय हे तर सांगण्यातच आलंय, पण त्यासोबत महाराष्ट्रावर 2 संकट येत आहेत, त्याची त्या ठिकाणी तारीख सांगितली। एकीकडे चक्रीवादळ जवळ येतंय, तर त्याच्या आधी अंगाची लाही करणारा उष्णतेचा मोठा गोळा येतोय। पहिला इशारा आपण पाहतोय तो कडक उन्हाचा। सध्या जी उष्णता आणि असह्य उकाडा तुम्हाला जाणवतोय, तो उकाडा दुपटीनं वाढणार, कारण की भारताच्या डोक्यावर सध्या हीट डोम नावाचा एक भयानक प्रकार तयार झालाय। सोप्या भाषेत सांगायचं, जेव्हा एखाद्या ठराविक भागावर हवेचा प्रचंड उष्ण दाब तयार होतो, तेव्हा तिथली हवा गरम बाहेर न जाता आतल्या आतच कोंडली जाते, तेव्हा त्याला हीट डोम म्हणतात। हीट डोम म्हणजे एका अर्थानं गरम हवेची मोठी शेकोटीच एका ठिकाणी जमा झाले, त्यामुळे उष्णता इतकी भयानक वाढते की ती कमी होण्याचं नाव घेत नाही। आता उन्हाचा कहर नेमकं कधीपर्यंत सोसावं लागणार, कोणत्या तारखा आहेत, कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये उष्णतेचं संकट येणार, पण त्याआधीच एक भयानक संकट येतं, ते म्हणजे चक्रीवादळाचं। चक्रीवादळ धडकणार, मान्सून महाराष्ट्रात प्रवेश कधी करणार, मान्सूनची तारीख काय, पण त्याआधी चक्रीवादळाचा धोका देण्यात आलाय। सॅटेलाइटच्या माध्यमातून एक फोटो काढण्यात आलाय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचा, तर त्यावेळेस दक्षिणेकडून तसेच या बाजूने देखील एक 120 किलोमीटर प्रति तास या वेगानं एक चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पुढे सरकत असल्याची माहिती समोर आली। आता हे संकट फक्त पावसापुरतं नाहीये, उष्णतापुरतं नाहीये,
तर वेगवान वाऱ्यांचा महाप त्या ठिकाणी तांडव होण्याची शक्यता आहे. आता सध्या जाणवणारी उष्णतेची तीव्र लाट किती दिवस टिकणार, कोणत्या 2 तारखेला हीट डोम सर्वाधिक धोकादायक रूप धारण करणार, हे सगळ्यात सर्वाधिक आधी आपण समजून घेतोय. पहा, वादळांच्या तारखाबद्दल बोलण्याआधी सर्वप्रथम मान्सूनच्या बाबतीत हवामान विभागाने दिलेला मोठा अंदाज समजून घेऊया. हवामान विभागाने एक मॉडेल वापरले ज्याचं नाव एक्सटेंडेड रेंज मॉडेल. या मॉडेलमध्ये मान्सूनचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आलाय. या मॉडेलनुसार पाऊस कधी सुरू होईल, कोणत्या काळात जोरदार बरसणार, कधी कमी होईल, राज्यातील कोणत्या भागात किती पाऊस पडण्याची शक्यता याचा सविस्तर अंदाज देण्यात आलाय. हा अंदाज आपण समजून घ्यायचा आहे. त्यानंतर संभाव्य चक्रीवादळाची तारीख काय, कोणत्या काळामध्ये उष्णतेचा कहर, कुठे वादळाचा धोका, कुठे काय होणार, सगळी परिस्थिती आपण समजून घेतोय. पहा, यंदाच्या मान्सून संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती अशी की यावर्षी पाऊस नेहमीपेक्षा लवकर सक्रिय होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मे महिन्याच्या सुरुवातीला एक अंदाज आला होता, पण आता जवळपास मे महिना संपत आलाय. तेवढ्यातच पावसाची चाहूल समोर आली. पाऊस अंदमान धडकल्याची बातमी समोर आली होती, पण अचानक एल निनोची बातमी आली आणि त्यानंतर सगळं बदललं की काय, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली. आता खरं तर मे महिन्याचा पहिला, दुसरा, तिसरा हप्ता जवळपास आता संपलाय आणि मे महिन्याचा शेवटचा हप्ता आता पुढे समोर आहे. मग या शेवटच्या हप्त्यात काय होणार, मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत चक्रीवादळाची कोणत्या जिल्ह्याला भीती आहे, उष्माघाताचं संकट कुठे कोणत्या जिल्ह्यावर बरसणार आहे आणि खरा मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात किती तारखेला सुरू होणार. तर लक्षात घ्या, साधारणपणे एक तारीख जाहीर करण्यात आली, एक अंदाज साधारणपणे जाहीर करण्यात आला की मे महिन्याचा जो शेवटचा हप्ता आहे, म्हणजे साधारणपणे आपण असं गृहीत धरूया की 25 एप्रिल पासून 31 एप्रिल पर्यंत किंवा 26 एप्रिल पासून 31 मे पर्यंत, 25 मे ते 31 मे या दरम्यान अरबी समुद्रामध्ये एक शक्तिशाली हवामान प्रणाली तयार होण्याचे संकेत मिळाले आहे. साधारणपणे 30 आणि 31 मे या 2 तारखा महाराष्ट्रासाठी अत्यंत संवेदनशील मानल्या जातात, कारण की मे महिन्याच्या शेवटी चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होत असते आणि यावेळेस कदाचित तीच परिस्थिती भयानक परिस्थितीत निर्माण होण्याची शक्यता आहे. समुद्र किनाऱ्यालगत वाऱ्याचा वेग वाढू शकतो आणि त्यामुळे विशेषतः मुंबई, त्याचबरोबर संपूर्ण कोकण पट्टा, मग रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे सगळे त्या खालच्या पट्ट्यातले जे जिल्हे आहेत, तर तिथे मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे. विभागाने या परिस्थिती जर पाहिली तर कोकणातला उकाडा आणि चक्रीवादळाचा धोका सर्वाधिक वाढणार आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये एक लाईन तयार झाली ज्याच्यामध्ये विजाचा कडकडाट, अवकाळी पावसाचा जोर त्या ठिकाणी जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे. तर विदर्भामध्ये पावसाऐवजी तीव्र उष्णतेची लाट आणखी धोकादायक ठरणार. तिथे तापमानात मोठी वाढ होऊन सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका देण्यात आलाय. एकीकडे मान्सून वेळेआधी येण्याची चिन्ह दिसत आहे, दुसरीकडे एक संभाव्य चक्रीवादळ मान्सूनला गती किंवा वेग देणार असल्याने त्याचा मार्ग बदलण्याची भीती आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आणि चिंता लागली आहे, पण मान्सूनची जी वाटचाल आहे तर ती वाटचाल अतिशय समाधानकारक असल्याचं बोललं जाऊ लागलंय. साधारणपणे जो मेचा महिना आहे तो पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे 1 जून किंवा 2 जूनच्या दरम्यान महाराष्ट्र तळ कोकणात दाखल होणार आणि साधारणपणे 7 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वदूर पाऊस जो आहे तर तो मान्सूनचा होण्याचा अंदाज त्याच्यामध्ये वर्तवण्यात आलाय. तर या अंदाजावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.